महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप। रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ। फोन टॅपचा दावा सरकारनं फेटाळला। राज्यातील मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा असतानाच रोहित पवारांनी मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केलाय। इतकंच नाही तर फोन टॅपिंगमुळेच मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचा आरोप करत खळबळ उडून दिली। बऱ्याच मंत्र्यांचे फोन तिथं आता बंद लागत आहेत। आता त्यांचं कदाचित असं म्हणणं असावं, तर अशा पद्धतीची चर्चा आहे की कुठेतरी फोन टॅप केले जात आहेत, फोनवर आपण काय बोलतो हे कुठेतरी कुणीतरी ऐकते, म्हणून या भीतीपोटी त्यांनी फोन बंद ठेवलेत का, अशी फक्त चर्चा आहे। ती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त व्यक्त केली। खरं तर राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले, संजय राऊत, बच्चू कडू यांच्यासह मंत्रिमंडळातील नेत्यांचे तत्कालीन गुप्तचर विभागाचे प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून फोन टॅप केल्याचा दावा केला जात होता। आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी थेट मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याचा दावा केल्यानं राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र में फोन टैपिंग का बात ऐसी है कि फोन टैपिंग का मामला महाराष्ट्र में नया नहीं है। ये जो सरकार बनी है ये फोन टैपिंग से बनी है ना। अगर सच जानना था तो ये एसआईटी की बर्खास्त करने की जरूरत नहीं थी देवेंद्र जी को, जांच होनी चाहिए थी, लेकिन जांच होनी नहीं थी। इस महाराष्ट्र की डीजी, बड़े बड़े पुलिस अधिकारी उसमें शामिल थे, लेकिन उनकी जांच फडणवीस ने रोक दी। रोहित पवारांच्या गंभीर आरोपांनी सरकारची कोंडी झाली आहे। मात्र विरोधकांनी केलेला दावा प्रसिद्धीसाठी असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलाय। त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केलाय। मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे। असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा फुसकीबार आहे। कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता, तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला। परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही, काहीतरी दाखवलं पाहिजे ना की वो हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे। अनेक मुद्द्यांवरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची नाराजी लपून राहिलेली नाही। त्यातच आता मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच फोन टॅपिंगची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार का, आणि मंत्र्यांमध्ये निर्माण होत असलेला अविश्वास कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।